नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे. या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट जी आहे करायची नाही. परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही. तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज जे आहेत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2025 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागेल, वयमर्यादा काय लागेल, अर्ज कशा प्रकारे सादर करायचे आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी अर्ज जे आहेत 20 जानेवारी 2025 पासून सुरू झालेले आहेत आणि 24 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकणार आहात. सकाळी 10 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत अर्ज तुम्ही या ठिकाणी सादर करायचे आहेत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे सहाय्यक शिक्षक म्हणजेच उपशिक्षक या पदासाठी निघालेले आहे. या पदासाठी शैक्षणिक अर्हता जे आहे HSC म्हणजेच तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल इंग्रजी माध्यममधून, सोबत तुमचं D.Ed झालेलं असेल इंग्रजी माध्यममधून, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. एकूण 11 वॅकन्सी ज्या आहेत या पदासाठी निघालेल्या आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे पदवीधर शिक्षक या पदासाठी. या पदासाठी तुमचं BA झालेलं असेल मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये व सोबत D.Ed झालेलं असेल इंग्रजी माध्यममधून किंवा B.Ed झालेलं असेल इंग्रजी माध्यममधून भाषा विषयामध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. किंवा या ठिकाणी तुमचं या ठिकाणी HSC D.Ed किंवा BA समाजशास्त्र किंवा BA इंग्रजी माध्यममधून झालेलं असेल, तर या ठिकाणी समाजशास्त्र विषयासाठी वॅकन्सी आहेत. 2 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी निघालेले आहे. किंवा या ठिकाणी तुमचं HSC D.Ed झालेलं असेल किंवा BSc विज्ञान झालेलं असेल आणि गणित झालेलं असेल किंवा B.Ed झालेलं असेल इंग्रजी माध्यममधून विज्ञान विषयासाठी, तर या ठिकाणी 3 वॅकन्सी ज्या आहेत त्या ठिकाणी निघालेल्या आहे. अशा एकूण 18 जागांसाठी वॅकन्सी ज्या आहेत त्या ठिकाणी निघालेल्या आहेत. तर आपण या ठिकाणी बघू शकता आरक्षण आहे वॅकन्सी ज्या आहेत स्क्रीनवरती दिलेल्या आहेत. आपण ज्या कॅटेगरीमधून येत असाल त्यानुसार आपण या ठिकाणी अर्ज करू शकता. तुमची नियुक्ती जी आहे या ठिकाणी 11 महिन्याच्या कालावधीसाठी या ठिकाणी एकत्रित मानधन तत्वावरती या ठिकाणी केले जाणार आहे. म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेसिस वॅकन्सी जी आहे त्या ठिकाणी असणार आहे. आपण आपल्या अर्जासोबत या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला, धारण केलेले शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता विषय प्रमाणपत्र आपण जोडायचे आहे. पदविका D.Ed B.Ed पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रक अनुभव प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचे आहेत. अर्ज जे आहे आपल्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या नावाने या ठिकाणी करायचा आहे. आणि अर्ज जो आहे आपण 20 जानेवारी 2025 ते 24 जानेवारी 2025 या वेळेदरम्यान सकाळी 10 ते 5 या वेळेदरम्यान समक्ष जुना ड विभाग कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरी गाव या ठिकाणी तुम्हाला अर्ज जे आहेत सादर करायचे आहेत. प्रत्यक्ष हजर राहून आपल्याला अर्ज या ठिकाणी सादर करावे लागतील. ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.